ऑल इंडिया जोक या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. मुलगी, मॅडम तुम्हाला त्या दिवशी काय झालं होतं, काय केलात? मॅडम, मला तेव्हा उठला होता कंड म्हणून घालून घेतले केळ. तरी पण खाजत होती माझी चिमणी म्हणून चोळले 1 तास तुक्का लावून. मुलगी, मॅडम तुम्ही लग्नाला जाताना काय घडलं हो? मॅडम, लग्नाला जाताना टेम्पोतच एका पोराने माझे बॉल दाबले ग. पपईत पण बोटं घातली थुक्का लावून. माझी पण चिमणी उडत होती. घालू दे म्हणाले मी पण. मूड झाला म्हणून साडी यांनी सोडली. तसेच लागले पचापच करायला. चड्डी नाही काढली. पारिजातांच्या फुलांचा छान पडलाय सडा. रावांचे नाव घेते एकदा तरी चढा. जाडे असली तरी मिठीत माझ्या मावतात. रावांचे नाव घेते रोज मला पचापच करतात. दारू पिऊन आल्यावर हे राहतात पडून. मग काय करणार राव, सासरे जातात चढून. बांधावरून चालताना पाय घसरून पडले. आमचे हे येडपट तेथेच माझ्यावर चढले. मुलगा, तुझ्या चड्डीमध्ये 2 होल आहेत का? मुलगी, नाही. का रे नालायका? मुलगा, नाही. मग तू चड्डीत पाय कशी घालते? अलग अलग जमाने में सनी शब्द का मतलब. 1980 में गावस्कर, 1990 में देओल, 2010 में लिओन. काम तिघाचं एकच होतं, ठोकाठोकी. फक्त तरीका अलग अलग. ऑल इंडिया जोक या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. विद्यार्थी, मॅडम तुम्हाला त्या दिवशी काय करायचे होते हो? मॅडम, मला त्या दिवशी माझ्या पपईत बिंद गाळून घ्यायची होती. मुलगा, मॅडम त्या दिवशीची गोष्ट सांगा ना, काय झालं त्या दिवशी? मॅडम, त्याचा केळ मी चुकून काढत होते, पण मध्येच त्याने मला थांबवले व त्याचा केळ माझ्या ढुंगणात घातला. नंतर बाहेर काढून परत माझ्या तोंडात घातला. मला केळ चोकावाच लागला, गाण मारून घेऊन सुद्धा. विद्यार्थी, मॅडम तुम्ही कॉलेजला असताना काय करत होता हो? मॅडम, मी रोजच पचापच मारून घ्यायचे, पण मला केळ चोखल्याशिवाय झोपच येत नव्हती. कधी कधी तर वाटायचं 2-2 केळं घ्यावेत, एक तोंडात तर एक गांडीत. डॉक्टर, BP किती आहे? पेशंट, 5 GB. डॉक्टर, तुमचं चेकअप नंतर करूया, शेरीट चालू करा. 5 मिनिटाच्या दीर्घ चुंबनानंतर ती दमली. तिने त्याला पाणी मागितले. त्याने शॅकमधून बिस्लरी दिली. तिने विचारले, उष्ट नाही ना? आज चतुर्थी आहे. याला म्हणतात संस्कार. मेकॅनिकल इंजिनिअरच्या बायकोची डिलिव्हरी झाली. बायकोने त्याला SMS केला, तुमचे नवीन वाहन लॉन्च झाले आहे.
इंजिनियरने रिप्लाय केला, घेर आहे की विदाऊट. पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. आणि एकदा पाळणा हलला की परत पहिल्यासारखा पलंग हलत नाही. न्यूटनचा गतीचा चौथा नियम. मनात खूप येतं तुझ्याजवळ यावं आणि तुझ्या पपईत बोट घालून पळून. गुरुजी, बंड्या आज डब्याला काय आणलं आहेस? बंड्या, गुरुजी पुरणपोळी आणली आहे. गुरुजी, मला देशील का तुझा डबा? मी आज डबा आणला नाही. बंड्या, हो देईन गुरुजी, पण तुझ्या आईनं विचारल्यावर काय सांगशील? बंड्या, सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून. गुरुजी, सांग बरं गणू, डास चावल्याने एडस होतो का? गणू, नाही होत गुरुजी. गुरुजी, शाब्बास. आता सांग का नाही होत? गणू, कारण गुरुजी डास माणसाला चावत असतात, झवत नसतात. काय पण विचार. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा, हसत राहा. मुलगी, मॅडम तुम्हाला त्या दिवशी काय झालं होतं? काय केलात? मॅडम, मला तेव्हा उठला होता कंड म्हणून घालून घेतले केळ. तरी पण खाजत होती माझी चिमणी म्हणून चोळले 1 तास तुक्का लावून. मुलगी, मॅडम तुम्ही लग्नाला जाताना काय घडलं हो? मॅडम, लग्नाला जाताना टेम्पोतच एका पोराने माझे बॉल दाबले ग. पपईत पण बोटं घातली थुक्का लावून. माझी पण चिमणी उडत होती. घालू दे म्हणाले मी पण. मूड झाला म्हणून साडी यांनी सोडली. तसेच लागले पचापच करायला. चड्डी नाही काढली. पारिजातांच्या फुलांचा छान पडलाय सडा. रावांचे नाव घेते एकदा तरी चढा. जाडे असली तरी मिठीत माझ्या मावतात. रावांचे नाव घेते रोज मला पचापच करतात. दारू पिऊन आल्यावर हे राहतात पडून. मग काय करणार राव, सासरे जातात चढून. बांधावरून चालताना पाय घसरून पडले. आमचे हे येडपट तेथेच माझ्यावर चढले.